नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, राजकारणात एक एक पाऊल जपून टाकावं लागतं. असं म्हणतात ना, दुधाने तोंड भरलं की ताक फुंकून प्यावं. पाणी पण फुंकून पिणारे असतात ते राजकारणी असतात. आणि म्हणून राजकारणाकडे बघताना, राजकारण समजून घेताना, राजकारणात ज्या कृती चालतात त्या हास्यास्पद रीतीने समजून घेऊन चालत नाही. पवार साहेबांनी भाकरी फिरवली, भाकरी परतली, हे जे काय खेळ चालतात ना, असल्या वर्णनाने अशा पद्धतीने राजकारण खेळलं जात नाही. हा बातम्या रंगवता येतात, पण राजकारण हे इतक्या सूक्ष्म पातळीवर चालू असतं की वरकरणी आपल्याला त्याचा अंदाज लागत नाही, सुगावा लागत नाही, मागमूस लागत नाही की हा माणूस काय राजकारण खेळतोय. आणि जेव्हा ते राजकारण घडून जातं तेव्हा पुढच्या काळात कधीतरी त्याचे काय ते बारकाईने अभ्यास होतो आणि मग त्याचं कौतुक सुरू होतात. पण प्रत्यक्ष जेव्हा हे समोर घडत असतं तेव्हा अभ्यासकांना तरी त्यातले बारकावे किती कळतात हा प्रश्न असतो. हे मी आज तुम्हाला एवढ्यासाठी मुद्दाम समजावतोय की गेले जवळजवळ काही महिने प्रामुख्याने ऑपरेशन सिंदूर म्हणजे जून महिन्यापासून मे महिन्यापासून 5-6 महिने होत आले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ज्या पद्धतीचं राजकारण जगासाठी खेळू बघतायत त्याला टक्कर देत भारताचा पंतप्रधान ठामपणे उभा राहिलेला आहे. आणि आपल्या तोंडून एकही चुकीचा शब्द जाणार नाही, आपल्या हातून एकही वावगी कृती होणार नाही, याची इतकी बारकाईने काळजी नरेंद्र मोदी घेत असतात. त्याचा आणखीन एक साक्षात्कार झालेला आहे, तो म्हणजे हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्धबंदी किंवा युद्धविरामाचा जो करार झाला, शांतता करार झाला, ती घटना आहे. ही घटना अर्थातच इस्रायलचा आणि हमासचा शेजारी इजिप्त या देशाच्या एका शहरामध्ये झाली, शर्म अल शेख. शर्म अल शेख हे नाव दीर्घकाळानंतर आपल्याला ऐकायला मिळालंय. ज्या शर्म अल शेख मध्ये या आधीचे पंतप्रधान मनमोहन सिंग हे भारताचं नाक कापून आले होते. आठवतो तो प्रसंग? शर्म अल शेख म्हटल्यानंतर मला ती पहिली आठवण झाली की जिथे आज इस्रायल आणि हमास या दोघांमधला शांतता करार झाला आणि तिथे 12-14 देशांचे राष्ट्रप्रमुख आले. अगदी पाकिस्तानचे राष्ट्रप्रमुख काय पंतप्रधान शहाबाज शरीफ सुद्धा गेले होते. या सगळ्या मांदियाळीमध्ये भारताचा पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर नव्हते. पण ज्या शहरामध्ये हा सगळा सोहळा झाला, तो ते शहर, त्याचं नाव ऐकल्यानंतर मला पहिली आठवण झाली ती माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची. यापूर्वी त्याच ठिकाणी एक 10-12 वर्षापूर्वी कधी तिथे एक कसला तरी असा आंतरराष्ट्रीय सोहळा झाला होता आणि त्यासाठी अनेक देशाचे राष्ट्रप्रमुख जमले होते. त्यामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ होते, जे आजच्या शहाबाजचे थोरले बंधू आहेत. ते पाकिस्तानचे पंतप्रधान होते आणि मनमोहन सिंग हे भारताचे पंतप्रधान म्हणून त्या सोहळ्याला उपस्थित होते. तिथे या दोघांमध्ये भारतात जे जिहादी तांडव चालू आहे त्याविषयी काहीतरी बोललं जाईल ही अपेक्षा होती. पण आपले मौनव्रती पंतप्रधान मनमोहन सिंग त्याविषयी काही बोलले नाही. उलट भारताच्या गुप्तहेर संस्था आयबी आणि रॉ हे पाकिस्तानमध्ये आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये काही काही उचापती करतात अशी तक्रार पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केली होती. आणि त्यावर भाष्य करताना असं काही होत असेल तर त्यासाठी भारतीय गुप्तचर संस्थांच्या विरोधातल्या काही पुरावे आम्हाला द्या.
आम्ही त्यांचा बंदोबस्त करू, असं आश्वासन भारतीय पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नवाज शरीफ यांना दिलं होतं आणि त्यावरून भारतामध्ये हलकल्लोळ माजला होता. भारताचा पंतप्रधान शर्म अल शेख मध्ये आपली बेअब्रू करून आला, अशी चर्चा तेव्हा झाली होती. सर्च मारा, गुगल सर्च केलात तर या विषयीचा तपशील तुम्हाला सहज मिळू शकेल. आणि म्हणून आज भारताचा पंतप्रधान त्या शहरामध्ये गेलेला नसताना आणि त्याच्यासाठी एकामागून एक 15 देशांनी मोदींकडे आग्रह धरला असताना मोदी तिकडे फिरकले नाहीत. नुसतं मोदी गेले असं नाही, मोदी तर नाहीच गेले, पण अशा महत्वाच्या प्रसंगी आपला खास प्रतिनिधी म्हणून नरेंद्र मोदी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पाठवत असतात. पण तिथे सुद्धा जयशंकर यांना पाठवण्यात आलं नाही. मला तर नाव पण आठवत नाही, असा जो आपला परराष्ट्र खात्याचा राज्यमंत्री आहे त्याला पाठवण्यात आलं. म्हणजे जे काही तिथे सोहळा ज्याच्यासाठी आयोजित करण्यात आलाय त्या सोहळ्याला आणि तो सोहळा आयोजित करणाऱ्याला आपण कवडीची किंमत देत नाही, हे मोदींनी कृतीमधून दाखवून दिलं. गेले 8-10 महिने आणि प्रामुख्याने ऑपरेशन सिंदूर नंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपण जगातले एक महान शांतीदूत आहोत हे जगाच्या डोक्यामध्ये घालण्यासाठी अखंड आटापिटा करतायत. कधी रशिया आणि युक्रेनचं युद्ध मी थांबवलं, कधी तुमच्या हमास आणि इस्रायलचं युद्ध मी थांबवलं, कधी भारत आणि पाकिस्तान यांच्यात चाललेलं ऑपरेशन सिंदूर मी थांबवलं, कारण मी शांतता प्रेमी आहे आणि म्हणून मला शांतता नोबेल पारितोषिक मिळावं. म्हणून जो आटापिटा ट्रम्प करतायत त्याला आपल्याकडून कुठलाही हातभार लागू नये आणि कारण नसताना मित्र म्हणवत आपल्या पाठीत सुरा खुपसणाऱ्या ट्रम्पला धडा शिकवण्याचा छंद नरेंद्र मोदींनी इतका पक्का बांधलेला आहे की जगासमोर नरेंद्र मोदी हे ट्रम्पला नाक रगडायला लावल्याशिवाय हा विषय संपवणार नाहीत. आणि त्याचा सगळ्यात मोठा पुरावा हा परत एकदा समोर आलेला आहे. तुम्हाला आठवत असेल तो ऑपरेशन सिंदूर नंतर नरेंद्र मोदी हे G7च्या बैठकीसाठी अमेरिकेच्या बाजूला असलेला शेजारी देश कॅनडामध्ये गेले होते. आणि कॅनडामध्ये ते गेलेले असताना एक दिवस आधीच ट्रम्प तिथून निघून गेले होते, पण ट्रम्पनी कॅनडात असलेल्या नरेंद्र मोदींना 40 मिनिटं फोनवर बोलून परत परत आग्रह केला की आला इतके जवळ तर तसंच पुढे वॉशिंग्टन DC ला येऊन जा. पण मोदींनी त्याला साफ नकार दिला. आपला प्रोग्राम आधीपासून ठरलाय, अमेरिकेकडे फिरकायला आपल्याला वेळ नाही असं म्हणून ते आमंत्रण मोदींनी नाकारलं होतं. कारण स्वच्छ आहे की ट्रम्प या माणसावर आता यापुढे आपण विश्वास ठेवायचा नाही, अशी खुणगाठ नरेंद्र मोदींनी बांधलेली आहे. आणि त्यामुळेच आपण बातचीत करायला साध्या गेलो किंवा चहा प्यायला गेलो तरी हा माणूस त्याचे फोटो वेडे वाकडे कुठेतरी काढेल आणि त्यातून बघा मी काहीतरी केलंय असं दाखवेल. त्यापेक्षा ट्रम्पला प्रत्यक्षात व्यक्तिगत भेटायचं नाही याची खुणगाठ बांधूनच मोदींनी कॅनडा सोडल्यानंतर क्रोएशिया नावाच्या एका छोट्याशा देशाला भेट देऊन ते मायदेशी परतले. त्यानंतर खवळलेल्या ट्रम्पनी एकामागून एक टॅरिफचं नाटक केलं. त्याखालीही भारत दडपणाखाली येत नाही म्हटल्यानंतर भारताची अर्थव्यवस्था आता मृतप्राय झालेली आहे इथपर्यंत टोकाची टीका करून झाली, ज्याच्यामुळे राहुल गांधींना पंख फुटले आणि ते फुलपाखरासारखे बागडायला लागले होते. तरी मोदी बदले नाहीत. भारताच्या अर्थव्यवस्थेला धक्का लागला नाही, उलट अधिकाधिक मोठ्या प्रमाणात भारताची अर्थव्यवस्था दौड करायला लागली, घोडदौड करायला लागली आणि जगभर त्याचं कौतुक व्हायला लागल्यानंतर आपल्याच देशामध्ये शटडाऊन करण्याची वेळ आल्यामुळे
ट्रम्प यांना माघार घ्यायची पाळी आलेली आहे. आणि म्हणूनच आता त्यांना कुठल्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी बरोबर किंवा भारताबरोबर परत एकदा मैत्रीचा हात पुढे करायचा आहे. पण मैत्रीचा हात तुम्ही पुढे कराल तरी तो हातात हात घ्यायला भारतानेही हात पुढे करायला हवा. पण मोदी त्यासाठी अजिबात तयार नाहीत, अजिबात तयार नाही. आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो की 1-1.5 महिन्यापूर्वी अचानक ट्रम्प यांनी आपल्याला साक्षात्कार झाला असं सांगत, मोदी माझे मित्र आहेत, भारत आणि अमेरिकेचे संबंध फार जुने आणि मधुर आहेत, असं सांगत सांगत गोड गोड बोलत एक ट्विट केला होता. आणि मोदींचं आणि भारताचं त्यातून कौतुक केलं होतं. पण ज्या वेळेला असा विश्वासघातकी माणूस हा गोड बोलायला लागतो तेव्हा धोका जवळ आला असं समजायचं, एवढं मोदी सावध असतात. आणि म्हणूनच जेव्हा ट्रम्प गोड बोलायला लागले, तात्काळ दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदींनी जाहीर केलं की सप्टेंबर महिन्यामध्ये जी संयुक्त राष्ट्रसंघाची बैठक होणार आहे त्या बैठकीसाठी पंतप्रधान म्हणून आपण जाणार नाही, आपल्या जागी भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर जातील, अशी घोषणा नरेंद्र मोदींनी करून टाकली. हे डाव असतात, हे वरकरणी सामान्य श्रोत्यांना वाचकांना कळत नाही. पण मोदी कुठला गेम खेळतायत आणि आपला कसा पदोपदी पाणउतारा करतायत हे समजण्या एवढी अक्कल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सवंगड्यांकडे आहे. म्हणूनच भारताचे परराष्ट्र मंत्री राष्ट्रसंघाच्या जनरल बॉडी मीटिंगला, सर्वसाधारण सभेला गेले असताना तिथे 150-146 काहीतरी देशांनी एक प्रस्ताव आणला, भारताला व्हिटो द्या. त्यावर अमेरिकेने व्हिटो वापरून तो प्रस्ताव स्थगित केला. तेव्हा ट्विटरवर गुलुगुलू बोलायचं आणि ट्रम्प मोदी आपल्याला तोंड दाखवायला तयार नाही, आपली भेट घ्यायला तयार नाही, त्याचा सूड म्हणून भारताच्या व्हिटो पॉवरला अडथळा निर्माण करायचा, अपशकुन निर्माण करायचा, हा खेळ ट्रम्प खेळत होते. पण ते काय खेळणार, बुद्धिबळाच्या पटावर आपल्याला माहितीये की आपण मोहरे प्यादे, समोरासमोरचे खेळाडू मोहरे प्यादे हलवत असतात, पण ते हलवत असताना उचलला आणि पुढे कुठेतरी ठेवला अशी खेळी होत नाही. खेळी कशी होते, आपण अमुक एक प्याद किंवा अमुक एक मोहरा हलवला तर समोरचा त्याच्यावर काय डाव खेळेल याचा विचार करून आपली प्यादी किंवा मोहरे हलवायला लागतात. आणि त्यामुळे त्याच्याकडचे मोहरे प्यादे कुठे आहेत, आपल्याकडचे मोहरे प्यादे कुठे आहेत, कुठल्या घरात आहेत, याचा बारकाईने अभ्यास करूनच एक एक खेळी करावी लागते. आणि मोदी त्यात किती पारंगत आहेत याचा अनुभव आता अमेरिकेच्या अध्यक्षाला येतो आहे. आणि म्हणूनच जेव्हा अमेरिकेने आपल्या राष्ट्रसंघाच्या बैठकीला आपण येणार नाही तर जयशंकर येतील याची घोषणा मोदींनी केली, तेव्हा ट्रम्प याच्या पायाची आग मस्तकात गेली, तळपायाची आग. पण गरज एक असते मित्र, गरजवंताला अक्कल नसते, हे लक्षात घ्यायचं. आपल्याकडे म्हटलंय ना, अडला हरी गाढवाचे पाय धरी. हरी म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार, तो साक्षात देव आहे. पण देव देखील जेव्हा अडकलेला असतो, अडचणीत असतो, तेव्हा त्याला गाढवाचे सुद्धा पाय धरावे लागतात. हे आपल्या मराठी भाषेत आहे, भारतीय संस्कृतीत आहे. पण कदाचित अमेरिकन किंवा इंग्लिश संस्कृतीमध्ये ते नसेल, त्यामुळे ट्रम्प यांना ते काय चुका करतायत हे लक्षात आलेलं नसेल. पण याच संस्कारामधून वाढलेला भारताचा पंतप्रधान हा अत्यंत मुरब्बी राजकारणी आहे. आणि म्हणूनच ट्रम्प कुठच्या कुठच्या चाली करतायत, अमेरिका काय काय डाव खेळते हे लक्षात ठेवूनच अधिक न बोलता आपल्या खेळी खेळणं याकडे मोदींचा कल असतो. आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून हा अत्यंत ऐतिहासिक सोहळा होता शर्म अल शेख मध्ये, की जिथे
जवळजवळ 2 वर्ष लांबलेलं आणि 60-70 हजार माणसं ज्या युद्धामध्ये मारली गेली, अशा युद्धाचा शांती करार होणं ही छोटी गोष्ट नाही. म्हणून तर 14-15 देशाचे राष्ट्रप्रमुख ट्रम्प यांनी सांगितल्यानंतर शर्म अल शेख या इजिप्तच्या एका महत्वाच्या शहरामध्ये जमा झाले. पण तिकडेही जायला मोदींनी साफ नकार दिला. अर्थात आम्हाला नाही, असं काय अपमानास्पद नाही. आपला एक प्रतिनिधी पाठवला, पण तो प्रतिनिधी सुद्धा असा पाठवला की मला तुमचा अपमान करायचा आहे हे तुम्हाला कळावं, अशा पद्धतीत परराष्ट्र खात्याचा राज्यमंत्री पाठवला गेला. आणि लक्षात ठेवा, एकट्या ट्रम्पने दिलेलं आमंत्रण नव्हतं. ट्रम्प खेरीज तिथे जे 14 देश हजर होते अमेरिका वगळता, त्या प्रत्येक देशाने हे आमंत्रण दिलेलं होतं. पण मोदी तिकडे फिरकले नाहीत. याचं कारण परत तेच आहे की या निमित्ताने ट्रम्प आपल्याला गाठणार, गोड गोड बोलणार, 4 कॅमेऱ्यांसमोर ते चित्र टिपून घेणार आणि मग आपल्या नावावर वाटेल ते खपवणार. तेव्हा जोपर्यंत ट्रम्प आपल्या सगळ्या आर्थिक धोरणात आणि भारत विषयक धोरणामध्ये नाक रगडून खाली येत नाही, नतमस्तक होत नाही, तोपर्यंत ट्रम्पच्या कुठल्याही डावपेचांना बळी पडायचं नाही, याची सावधानता मोदी एक एक पाऊल टाकताना घेत असतात. त्यामुळे वरकरणी मला सांगा, क्रोएशिया सारख्या एका छोट्या देशाला भेट द्यायला जातात मोदी. सायप्रस सारख्या एका छोट्या देशाला मोदी भेट द्यायला जातात आणि तुमच्या तुर्कस्तानच्या एर्डोगनला डिवचतात. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ही एका छोट्याशा देशाच्या छोट्या समारंभासाठी जाणारा भारताचा पंतप्रधान एवढ्या मोठ्या 14-15 महत्वाच्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांचा सोहळा आहे, तिथे पाठ फिरवतो, तेव्हा त्यामागे काय राजकारण असतं. मित्रांनो, मुत्सद्देगिरी अशीच असते. तोंडाने एक वाईट शब्द उच्चारायचा नसतो, पण ज्याचं वाईट करायचं आहे त्याला ते टोचलं पाहिजे असं मात्र वागायचं असतं. आणि त्यामध्ये मोदी जितके वागवणार आहेत तितकेच राहुल गांधी आणि डोनाल्ड ट्रम्प अनाडी आहेत. आणि म्हणूनच आता सुद्धा हे जे काय हमास आणि इस्रायल यांच्यात युद्ध विरामाचा करार झाला, शांतता करार झाला, तिथे खोड्यासारखा पाकिस्तानचा पंतप्रधान शहाबाज शरीफ हजर होता आणि तो अक्षरशः सगळ्यांच्या टवाळीचा विषय झाला. पाकिस्तान हा सध्या जगातला सगळ्यात हास्यास्पद विषय झालेला आहे. फुटबॉलच्या मैदानावर इकडचे आणि तिकडचे दोन्हीकडचे खेळाडू जसा त्या बॉलला लाथा मारून उडवत असतात, त्यापेक्षा आजच्या पाकिस्तानची अवस्था किंचितही वेगळी नाहीये. आणि अशा ठिकाणी भारताचा पंतप्रधान गेला नाही, तर त्यामागे काय राजकारण आहे हे अमेरिकेला आणि त्यांच्या संगत असलेल्या नाटो युरोपीय देशांना डोकं खाजवून खाजवून विचार करावा लागेल की यामध्ये मोदी काय डाव खेळत आहेत. छोटी गोष्ट नाही, सोपी गोष्ट नाही. राजकारणामध्ये मोदी कुठचा गेम खेळतायत हे अमेरिकन अध्यक्षांना आणि युरोपीय देशांना कळत नाहीये. आणि आपल्याकडचे खोडे विरोधी पक्षात बसलेले वोट चोरी, ईव्हीएम असली रडगाणी रडत बसले. मोदी जगाचं राजकारण खेळतायत आणि त्यांचे विरोधक भारतामध्ये महापालिका कशी जिंकायची, विधानसभेसाठी काय करायचं, किती जागा मागायच्या आणि आपल्या मित्र पक्षाची अडवणूक कशी करायची यासाठी डोकं खर्च करतायत. राजकारणाचा स्तर बघा. उठता बसता मोदींच्या नावाने दुगाण्या झाडणाऱ्या राहुल गांधींना बिहार मधला जागा वाटपाचा पेच प्रसंग सोडवता येत नाही. आणि मोदी जगाच्या राजकारणामध्ये पटावरची प्यादी किती शिताफीने हलवत आहेत. अर्थात
ह्या सगळ्या काँग्रेस किंवा विरोधी पक्षांच्या आवाक्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत आणि आपल्याकडच्या फुटकळ पत्रकारांच्याही आवाक्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. पण शर्म अल शेख या शहरामध्ये इस्रायल आणि हमास यांच्या शांती कराराच्या सोहळ्याला गैरहजर राहून मोदींनी आपण किती सावध राजकारण खेळतो याचा आणखीन एक साक्षात्कार घडवला. मित्रांनो, आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.